आता पाहूया जिल्ह्यांमधल्या टॉप 9 बातम्या। पुढील 24 तासात देशातल्या अनेक भागात अवकाळी, उत्तर भारतासह मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात विजांच्या कडकडाटासह पावसाचा इशारा। जम्मू काश्मीर, उत्तराखंडमध्येही मुसळधार पावसाची शक्यता। आजपासून कोकणात उष्णतेच्या लाटेचा इशारा। मुंबई, ठाणे, रायगड आणि पालघरमधील काही भागात तापमान वाढणार, पारा 40 ते 42 अंशावर जाण्याची शक्यता। कोकण किनारपट्टीवर यंदा पावसाळ्यात 22 दिवस समुद्राला मोठी भरती असणार। 4.5 मीटरहून अधिक उंचीच्या लाटा उसळणार, तर 21 सप्टेंबरला सर्वात मोठी भरती येणार, हवामान खात्याची माहिती। उन्हाची तीव्रता वाढत असताना चिपळूणमध्ये पाणी टंचाईची झळ। 15 गावातील 32 वाड्यांना 2 टँकरद्वारे पाणी पुरवठा। गावातील विहिरींचा स्रोत आटल्यामुळे नागरिकांची पाण्यासाठी वणवण। मालेगावात स्वाईन फ्लूचा शिरकाव, उपचारादरम्यान बाधित दोघांचा मृत्यू। मनपा आरोग्य विभागाकडून नागरिकांना सतर्क राहण्याच्या सूचना। बीड जिल्ह्यात अवकाळी पाऊस, वादळी वाऱ्यासह झालेल्या पावसानं फळबागांचं नुकसान, तर राष्ट्रीयतील सांगवी पाटण गावात 500 कोंबड्यांचा मृत्यू। शेतकऱ्यांकडून मदतीची मागणी। नागपुरात सायबर फसवणुकीच्या गुन्ह्यात वाढ, मागील 14 महिन्यात तब्बल 152 प्रकरणात नागरिकांची 77 कोटी 57 हजारांची फसवणूक। 32 गुन्ह्यांचा छडा लावण्यात पोलिसांना यश।